समास 8 अंतरात्मा विवरण. परमेश्वराने हा जो नरदेह आपल्याला दिलेला आहे त्याचा खरा उपयोग आपल्यातील चैतन्य म्हणजेच अंतरात्म्याला ओळखण्यात आहे. तो सगळ्यांच्या ठिकाणी राहून संपूर्ण विश्व चालवतो. सगळे कर्तृत्व त्याचे आहे हे जाणून आपला अहंकार क्षीण करावा. निव्वळ व्यवहारातील शहाणपण येथे चालत नाही. मग हळूहळू देहबुद्धी कमी होत जाते आणि आपलेच धन आपल्याला सापडते. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी, असा अक्षय आनंद मिळवावा. श्रीराम आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. तेणे विण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू. तो एकलाची सकळा घटी, करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती. ऐसा जेथे ओळखिला, तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अवघे त्रैलोक्य विवरावे, तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे घबाड सिणावे न लगेची काही. पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरो न पाहे, अल्प स्वल्प कळो न प्राहे समाधाने. अरे हे पाहिलेच पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्यास नवचे पुरवले, प्राणी देहधारी बाहुले काये जाणे. पूर्णास अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना देवा वेगळा. विभक्तपणे नसावे, तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची शिणावे खटाटोपे. उगाच घर पाहो न गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेणे. देहसंगे विषये भोगिले, देहसंगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. ऐसे लोक अविवेकी, आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे. मूर्ख अंतर राखो नेणे, म्हणून असावे शहाणे, ते शहाणे ही दैन्यवाणे होऊन गेले. हे व्यावहारिक शहाणे. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देव न कळे. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेशी तरतरी पवाडेल कोठे. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक. इतुके ठाई पुरवला, अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. चंचळे न होईजे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळते नव्हे निश्चळ
परब्रह्म ते. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे. निर्मळ निश्चळच हुकडे निरंजन. आपण कोण कोठे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा. प्राणी जो स्वयेकाचा त्यास हे कळेना. भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा. अवघा वंशची उधरावा हरिभक्ती करूनी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8वा. श्रीराम.